आज अशीच इच्छा झाली की चला काहीतरी वेगळं ट्राय करूया. हिवाळा आहे, सरसोदा साग बाहेर एक दोनदा खाल्लेला, म्हटलं आज घरीच बनवूया. अगदी कुकरमध्ये झटपट हा तयार केलेला. पहिल्यांदाच केला, पण अगदी खूप खूप मस्त झालेला आहे. सुगंध तर अगदी अप्रतिम येतो आहे. भाजीचं रंग आणि टेक्स्चर अगदी बाहेर खाल्ला त्याप्रमाणेच आलेलं आहे आणि स्वाद मात्र अगदी अप्रतिम आहे. आणि भाजी ती म्हटल्यावर मग काय, भाकरी पण त्याच बनवल्या. मक्याच्या रोटीच बनवलेल्या आहे. मक्याची भाकरी कशी ना थोडी जाडसर असते ना, तर अशा पद्धतीने ते भाकरीवरती घ्यायचं. बघा मस्त येतं आहे भाकरीवरती अगदी. आणि खाऊया. तोंडाला पाणी सुटलेलं. मक्याच्या रोटीवरती तर आपण लोणी टाकून घेऊ. छान, तुम्ही याच्यामध्ये पण टाकू शकता व्हाईट लोणी. येस, अगदी टेम्पटिंग दिसते. आणि बघा हे वाढलेलं ताट पाहून असं वाटतंय ना की तुम्ही पण आपणही बनवावं ही मक्याची रोटी आणि हा सरसोदा साग. म्हणजे मी बाहेर खाल्लं त्याहीपेक्षा अगदी सुपर बनलेली आहे ही भाजी, नो डाऊट. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण मोहरीच्या पानाची भाजी करतो आहे आणि सगळ्यात जवळचं आणि सगळ्यांना माहिती असलेलं नाव म्हणजे सरसो का साग. म्हणजे जनरली काय होतं ना की आपल्याकडे ही भाजी खाल्ल्या जात नाही, म्हणजे जिथे खूप थंडी असते तर त्या ठिकाणी ही भाजी खाल्ल्या जाते. पण आता हा थंडीचा सीझन आहे आणि मोस्टली सगळीकडे आजकाल ही भाजी मिळते आणि बरेच जणांना वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करायला आवडतात. तर खरं तर त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. मी बऱ्याच ठिकाणी बाहेर खाल्लेली आहे ही भाजी, म्हटलं चला आज आपण ट्राय करूया. सो मी ती ट्राय केलेली, म्हटलं तुमच्यासोबत पण ही शेअर करूया. आणि मी बघितलंय आपल्याकडे पण ही भाजी होते, म्हणजे जनरली ज्यांच्याकडे ओलीत असेल किंवा गहू वगैरे लावला असेल, हरभरा असेल, तर त्यांच्या शेतामध्ये मोहरीची झाडं बरीच निघतात आणि त्या शेतकऱ्यांकडे ही त्यांच्याकडेच निघालेली मोहरी 12ही महिने ते भाजीसाठी वापरतात. त्याच्यामुळे आपल्याकडे अजिबातच होत नाही असं नाही आहे. आणि तुम्ही जर शौकीन असाल असं वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायच्या, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. एक थोडी वेगळी चव किंवा एक वेगळा स्वाद म्हणू आपण. रेसिपी बघूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया. सरसोची भाजी बनवण्यासाठी मी इथे सरसो घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता मुळ्याची पानं कशी असतात ना, तशासारखी याची पानं असतात. हे बघा. आणि या भाजीमध्ये ना वेगवेगळ्या भाज्या, पालेभाज्या टाकल्या जातात. तर पालक घातल्या जाते, काही ठिकाणी मेथी किंवा चंदन बटवा नावाची एक भाजी येते जी बिहारमध्ये फार वापरल्या जाते. तर अशा बऱ्याच भाज्या त्याच्यामध्ये टाकल्या जातात त्यावेळेस मिळणाऱ्या त्या सीझनमधल्या. पण सरसोची भाजी आणि पालक हे दोनच टाकणार आहे. तर हे मी 300 ग्रॅम ही सरसो आहे आणि 150 ग्रॅम मी त्यासाठी पालक घेतली आहे. मी एक व्हिडिओ बघितला होता. सरसो जे आहे ते सरसो पण एक साफ करण्याचं एक टेक्निक आहे म्हणते, की ती कशा पद्धतीची सरसो घ्यायची. तर हे बघा, ही जी पानं असतात ना शेवटची, ही पानं नाही घेत. म्हणजे जिथे हे 3 एकत्र येतात ना, हे बघा हे 1, 2, 3, तर अशा पद्धतीची पानं घेतात. दुर्वा माहिती आहे ना तुम्हाला, आपण दुर्वा कसा घेतो नेहमी गणपतीला व्हायला, की ती जी 3 टोकाची पानं असतात ना, ती टोकाची पानं घेतो आपण आणि बाकीची जी पानं आहे ते काढून टाकतो. तर अशा पद्धतीने तो साफ केला जातो म्हणते. आणि ॲक्च्युअल जे आहे ते सरसोची भाजी ट्रॅडिशनल वेनी बनवतात, ते खूप वेगळ्या पद्धतीने आहे. आपण ट्रॅडिशनल वेनी नाही बनवत आहे, मी माझ्या पद्धतीने बनवते आहे. पालक पण आपल्याला निवडून घ्यायची आहे आणि पालकाचे जे खूप मोठ्या मोठ्या दांडे आहे ना, त्या काढून टाकायच्या. आणि या दोन्हीही भाज्या निवडून झाल्यानंतर मी 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहे. आता ही सरसो साफ करून आणि धुवून झालेली आहे चांगली. आता कट करून घेऊया. तर अगदी आपल्याला ही बारीक बारीक कापून घ्यायची आहे. तर जवळ कापून घ्यायची ही. अशा पद्धतीने इथे पकडायची आणि नंतर कट करायची. अजून आहे, मी थोडी थोडी घेतली कापायला, तर ही काढून घेऊन परत थोडी घेऊन घेते. पालकालाही आपण तसंच बारीक कापून घेऊ. आणि हे पालक कापून झाल्यानंतर ना, मी ज्याच्यामध्ये तो सरसो टाकून दिला आहे ना कापलेला, त्याच्यामध्येच मी हा पालक पण टाकून घेणार आहे. आणि खूप सिंपल वेने ही भाजी बनवल्या जाते. हे कुठलेही याच्यामध्ये खडे वगैरे असे किंवा मसाल्याचा वापर जो आहे याच्यामध्ये अजिबात होत नाही. आता कुकरमध्ये पहिल्यांदा मी थोडं पाणी घालून घेते. अगदी अर्धा वाटी पाणी असेल. खालचं बूड फक्त झाकलं गेलेलं आहे. कापून घेतलेली पालक आणि सरसो टाकून घेऊया. पाणी याच्यासाठी टाकून घेतलेलं की आपण हे गॅसवर ठेवल्या त्याला पाणी सुटत नाही ना, त्याच्यामुळे त्या भाज्या त्याला चिपकायला नको म्हणून पाणी घातलेलं. आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हा बारीक असा कापून घेतलेला आलं आहे 1 इंची. हिरव्या मिरच्या आहे 4 ते 5 हिरव्या मिरच्या आहेत, अशा पद्धतीने त्या कापून घेतलेल्या. नंतर ह्या लसणाच्या पाकळ्या आहे 9-10 पाकळ्या असतील, त्या पण मी अशा बारीक कापून घेतल्या. नंतर एक कांदा आहे, कांद्यालाही आपण असं कापून घेतलेलं आहे. आणि 2 टोमॅटो आहेत, तर टोमॅटोलाही असं चिरून घेतलेलं.
थोडंसं प्रेस करून घेऊ आपण हे आणि 1 चमचा मीठ घालून घेऊ. मी सुरुवातीलाही सांगितलेलं आहे ही भाजी आपण ट्रॅडिशनल वेनी नाही बनवत आहे. थोडंसं मी माझ्या पद्धतीने बनवत आहे. कारण ट्रॅडिशनल वेनी त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण हे घातल्या जात नाही. फक्त हिरवी मिरची, अद्रक एवढंच त्याच्यामध्ये असते. त्यानंतर आपल्याला एक घोळ तयार करायचा आहे. तर मी इथे हा 1 चमचा टाकलेला आहे आणि हा दुसरा चमचा. तर हे मक्याचं पीठ आहे. याचा घोळ बनवायचा आहे आपल्याला. तर त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. सुरुवातीला थोडंसं पाणी टाकायचं आणि हे सगळं पीठ मिक्स करायचं. तुमच्याकडे जर मक्याचं पीठ नसेल ना तर तुम्ही साधं चण्याच्या डाळीचं पीठ घ्या. कारण मक्याचं पीठ सगळ्यांकडे असतेच असं नाही. किंवा तुम्ही त्याच्यासोबत खायला मक्याची रोटी बनवतच असेल तर तेव्हा पीठ तर आपण आणतोच. तर तेच पीठ इथे वापरल्या जाते. एक बाइंडिंगसाठी असतं ते, म्हणजे पाणी पाणी होऊ नये आपली भाजी म्हणून हे. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि हे आता याच्यामध्ये आपण टाकून देऊ. साधारण एखादा वाटी पाणी मी इथे वापरलं असेल. आता याला आपण ना थोडं मिक्स करून घेऊ, नाहीतर काय होईल ते पीठ आपलं तिथे वरती आलं आहे ना तर एकाच ठिकाणी त्याचा असा गडा तयार व्हायला नको म्हणून. आणि आता कुकरचं झाकण लावून आपल्याला याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या फुल पॉवरवरती आणि नंतर गॅस एकदम स्लिम करून जे आहे ते 5 ते 7 मिनिट याला चांगलं शिजू द्यायचं आणि शिट्टी व्हायला आली की लगेच गॅस जो आहे तो बंद करून द्यायचा, म्हणजे आपली भाजी ही छान शिजेल. भाजी चेक करूया आणि मस्त शिजली आहे भाजी. आपण अशी छान हिला घोटून घेऊ रवीच्या साहाय्याने किंवा चमच्याने पण तुम्ही घोटून घेऊ शकता. सगळी भाजी ही आपल्याला एकजीव करायची आहे चांगली आणि मस्त शिजली आपली भाजी. एकदम झाकण उघडल्याबरोबर गरमागरम वाफ आपल्या कॅमेऱ्यावरती आली आणि सगळं एकदम डस्की डस्की झालं आणि आता चांगली स्मॅश झालेली आहे. यातली रवी काढून घेते आणि आता चमचा घालून घेते त्याच्यामध्ये. तर आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया, कारण आपण आधी जे आहे ते जास्त पाणी घातलं नाही, कारण भाजी चांगली शिजायला पाहिजे म्हणून पाणी जे आहे ते आपण सुरुवातीला अगदीच थोडं घातलेलं. असं म्हणतात सरसो तुम्ही जेवढी चांगली शिजवली ना तेवढा त्याचा स्वाद येतो, म्हणून आता पाणी घालून आपल्याला परत याला शिजवून घ्यायचं आहे. 1 कप पाणी घेतलेलं आहे मी इथे. मोठा कप जो आहे जवळपास 250 ml चा तो कप आहे. त्या कपभर मी पाणी घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याला परत शिजवून घ्यायचं आहे. अर्धा चमचा मीठ मी घालून घेतलेलं परत याच्यामध्ये. बघा अशी भाजीला छान उकळी आली मोठी आहे की गॅस जो आहे तो एकदम स्लिमवरती करून द्यायचा आणि छान आता 5 ते 7 मिनिट या भाजीला मी मंद आचेवरती मस्त शिजवून घेते आणि मध्ये मध्ये याला फिरवत राहायचं. जवळपास 7 ते 8 मिनिटापासून आपण या भाजीला शिजवून घेतो आहे. मध्ये मध्ये बरेचदा मी याला फिरवलं आणि तुम्ही बघा आपली भाजी जी आहे ते घट्ट आलेली आहे पूर्वीपेक्षा. आणि बस आता याच्यापेक्षा जास्त मी याला आटवणार नाही, कारण अजून आटवलं तर परत ती खूप घट्ट येऊन जाईल. आणि आपण आता याला तडका देऊया. मी भाजीला दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केलेलं आहे आणि इथे आपण ही तडका पॅन ठेवून दिलेली. अर्थात पंजाबी डिश आहे त्याच्यामुळे तुपाचा वापर हा होतोच, तर आपण तुपाचाच तडका देणार आहोत. तुम्ही तेलाचा पण देऊ शकता आणि थोडंसं तूप याच्यामध्ये अगळपगळ घातले जाते, काही हरकत नाही. मी 3 टेबलस्पून इथे तूप घेतलेलं आहे. तुपाला आपण गरम होऊ देऊ, तुम्ही यापेक्षा कमीही घेऊ शकता. याचा तडका पण अगदी सिंपल असतो. इथे या भाजीला तडका देताना एक मिस्टेक झाली. ॲक्च्युली काय झालं की माझ्या मोबाईलमधली स्पेस संपली आणि माझा तडका टाकून झाला होता आणि नंतर माझ्या लक्षात आलं की अरे आपला व्हिडिओच झाला नाही तो शूट, आणि त्याच्यासाठी मी आता काही करू शकत नाही, कारण तडका बघा माझा टाकून झाला होता. जिरं टाकलं तोपर्यंतचा आलेला. त्याच्याला आपण चांगलं फुलू दिल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2-3 पिंच हिंग घालून घेतलेला आणि नंतर लाल मिरच्या असतात ना आपल्या वाळलेल्या, त्या मी 3 मिरच्या घेतल्या आणि त्याचे तुकडे करून घेतले. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने, आणि त्या मिरच्या त्याच्यामध्ये टाकल्या होत्या आणि ती गरम गरम छान फोडणी जी आहे ना तर डायरेक्टली इमिजिएट या भाजीमध्ये मी टाकून दिली होती. त्याच्यामुळे खूप छान फ्रॅग्रन्स येतो. सो तडका इथे करून झाला होता, त्याबद्दल मी क्षमा मागते तुमची की ते मी तुम्हाला नाही दाखवू शकली. आणि इथे आपली मस्त ही भाजी जी आहे ती अगदी तयार आहे. मी आज मक्याची रोटी पण बनवली आहे, पण त्याचा व्हिडिओ शूट केलेला नाही आहे. सो आम्ही आता हे मक्याच्या रोटीसोबतच खाणार आहे. ज्वारीच्या पण भाकरीसोबत खाऊ शकता मला असं वाटतं. मी ट्राय नाही केलेलं ज्वारीच्या भाकरीसोबत, कारण मी जेव्हाही खाल्ली ती मक्याच्या याच्यासोबतच खाल्ली आम्ही. आणि नेहमीप्रमाणे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.